महाराष्ट्राची ही संस्कृती आहे ना, यापेक्षा वेगळी संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती. आणि ही संस्कृती कायम राहावं असं आम्हाला दोघांनाही वाटतं. दादा बोलतील ना आता. साहेब, पण यापुढे पुन्हा अशी वक्तव्य होतील का? बघा, ते वक्तव्य मुळात ज्या आधारावर मी केलं होतं, तो आधार जो आहे ज्याने निर्माण केला होता, त्याने आता त्या संदर्भात काय ते पाहावं. मला असं वाटलं की माझ्याकडून चुकीच्या आधारावर मी वक्तव्य केलं, असं मला नंतर लक्षात आलं. आणि ज्यांनी ते समोर आणलं ते आता स्वतःच दूर गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी कशा करता या विषयावर दादांशी हा माझा सरळ मुद्दा आहे. ज्यांना भांडायचं असेल ते भांडतील किंवा लढतील. कुठे प्रकरण सत्ता पक्षामध्ये तेही गेलेले आहेत, दादा स्वतः मंत्री आहेत. पण मग आपल्याकडनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं, दिलगिरी व्यक्त केली का? आपल्याकडनं नेमकं सादर काय झालं? नाही, आम्हाला हा विषय संपवायचा आहे. माझी भूमिका एवढीच होती जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा, की हा कारखाना अद्याप जो आहे तो उभा का राहिला नाही. पण त्या संदर्भात मी नंतर माहिती घेतली, दादांकडून सुद्धा माहिती आली. आणि मला असं वाटतं या विषयावर फार चर्चा आता करू नये. जे झालंय ठीक. दादांना बोल. राऊत साहेब, आज आपण कोर्टात हजर झाला होता. नेमकं काय झालंय कोर्टामध्ये, काय निर्णय झाला मोबाईल बघा, बाजूला माझ्या कोण आहे? दादाजी भुसे. मी इथे बाजूला आहे. आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे विषय, राहिलेला नाही. ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाही, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे. दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं. ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले. आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही.